जय हिंद फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चाणक्य फाउंडेशनच्या या यूट्यूब चॅनलवरती. आपल्या करंट अफेअर्सच्या डिस्कशन सिरीजमध्ये आपण कंटेंट वाईज आणि त्याचबरोबर MCQ प्रॅक्टिस सेशन या माध्यमातून चालू घडामोडीचा अप्रोच हा बिल्ड करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. सो आजच्या या सेशनमध्ये आपण 4 ते 7 जानेवारी 2026 या कालखंडात घडलेल्या ज्या काही चालू घडामोडी आहेत तर त्या चालू घडामोडींवरती बेसिकली चर्चा जी आहे तर ती करणार आहोत. राईट. सो बघा, आजची पहिली न्यूज आहे ती म्हणजे पोलीस महासंचालक पदी सदानंद दाते यांची नियुक्ती. सो सदानंद दाते यांनी पोलीस महासंचालक म्हणून पदभार जो आहे तर तो 3 जानेवारी 2026 या दिवशी स्वीकारलेला त्या ठिकाणी दिसतो. महाराष्ट्रातले पोलीस महासंचालक जर का विचार केला तर पोलीस प्रशासनातलं सर्वोच्च पद जे आहे तर ते आपण कन्सिडर करू शकतो. आणि सदानंद दाते एक आपण असं म्हणूयात की आगळे वेगळे IPS ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध आहेत. सुरुवातीपासूनच त्यांचं नक्षलवादग्रस्त भागामध्ये तिथं काम जे आहे किंवा आत्मसमर्पण योजनेच्या माध्यमातून अनेक नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करायला लावणं किंवा आदिवासी भागांमध्ये मॅट्रिअर्कल सोसायटी असते म्हणजेच मातृसत्ताक समाज व्यवस्था असते म्हणून मग तिथल्या मातांना त्या ठिकाणी साक्षर करणं आणि त्या माध्यमातून त्यांच्याद्वारे ते संस्कार त्यांच्या पाल्यांवरती जावेत की ते जॉईन होणार नाहीत नक्सलिझम मध्ये. तर अशा पद्धतीचं त्या ठिकाणी काम होतं. त्याचबरोबर सदानंद दाते अजून एकदा चर्चेत आलेले होते ते म्हणजे कसबला जी फाशी देण्यात आलेली होती तर त्याचं त्या ठिकाणी मुंबईपासून ते येरवडा जेल पर्यंतचं जे काही त्या ठिकाणी ट्रॅव्हल आहे तर ते सगळं जबाबदारी जी आहे तर ती त्यांच्यावरती दिलेली होती. आणि त्याच्यानंतर रिसेंटली या पदावरती येण्याच्या आधी सदानंद दाते हे NIA म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीचे प्रमुख म्हणून काम करत होते, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख. आणि त्यामुळे प्रदीर्घ अशा स्वरूपाचा अनुभव सदानंद दाते यांना आहे. आपल्यासाठी मोटिवेशन हे पण आहे की सदानंद दाते एकेकाळी विद्यार्थी दशेत असताना पुण्यामध्ये पेपर टाकण्याचं काम करत होते. म्हणजे एक पेपर टाकणारा व्यक्ती ते महाराष्ट्राच्या पोलीस दलाचा प्रमुख. तर असा हा एक प्रेरणादायी प्रवास आहे असं पण आपण म्हणू शकतो. त्यांचं एक पुस्तक आहे बरं का. पुस्तकाचं नाव आहे वर्दीतल्या माणसाच्या नोंदी. वर्दीतल्या माणसाच्या नोंदी. जमलं तर कधी हे पुस्तक जे आहे तर ते जरूर वाचा. हिरोइझम नाहीये पण वास्तववादी अशा स्वरूपाचं हे पुस्तक त्या ठिकाणी आहे. बघा, 1990 बॅचचे ते IPS अधिकारी त्या ठिकाणी आहेत आणि त्यांची नियुक्ती जी आहे तर ती महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून करण्यात आलेली. याच्या आधीच्या पोलीस महासंचालक महाराष्ट्राच्या होत्या रश्मी शुक्ला. सो रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ संपुष्टात त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्याच्यानंतर सदानंद दाते यांची नियुक्ती जी आहे तर ती करण्यात आलेली दिसते. राईट. सो रश्मी शुक्लांचा 3 जानेवारी 2026 लाच कार्यकाळ जो आहे तर तो संपलेला होता. आणि त्याच्यानंतर आता सदानंद दाते हे 2 वर्षांच्या कालावधीसाठी साधारणपणे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक या पदावरती त्या ठिकाणी राहतील. राईट. सो 3 जानेवारी 2028 पर्यंत ते या पदावरती राहणार आहेत. मी मगाशीच सांगितलं राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख होते, मूळचे पुण्याचे त्या ठिकाणी आहेत. 2611 मध्ये पण महत्वाची भूमिका दाते यांची होती आणि ते 48वे पोलीस महासंचालक त्या ठिकाणी आहेत. आता याच्या आधी आपल्याला असं लक्षात येईल की गेल्या वर्षभरामध्ये पोलीस महासंचालक पद जे आहे तर ते बरंच जास्त डिस्प्यूट मध्ये त्या ठिकाणी होतं किंवा चर्चेत त्या ठिकाणी होतं. कारण की मध्यंतरी निवडणूक आयोगानं जेव्हा महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका चालू होत्या तेव्हा पोलीस महासंचालक पदावरून रश्मी शुक्ला यांना हटवलेलं त्या ठिकाणी होतं आणि परत मग नवीन सरकार आलं. त्यांनी परत एकदा रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक या पदावरती नियुक्ती त्या ठिकाणी केली. सो बेसिकली या सगळ्या घटना ज्या आहेत तर त्या घडलेल्या होत्या तर तेही
बॅक ऑफ द माइंड लक्षात घेण्याचा प्रयत्न करा की प्रश्न विचारण्याची प्रोबॅबिलिटी इथं का जास्त आहे. राईट. नेक्स्ट बघा, आयुष निर्यात प्रोत्साहन परिषद भारतीय पारंपरिक औषध प्रणाली आणि आरोग्यविषयक उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी भारताचा एक भाग म्हणून आयुष एक्सिल नवी दिल्लीमध्ये 4था दिन स्थापना दिवस जो आहे तर तो आयुष एक्सिलचा साजरा करण्यात आलेला दिसतो. राईट. सो याच्यामध्ये काय केलं जाते, आपल्या ट्रॅडिशनल मेडिसिनला फोकस केला जातोय. मग आयुर्वेद असेल, युनानी असेल, सिद्ध असेल, होमिओपॅथी असेल, नॅचरोपॅथी असेल, तर त्या सगळ्या प्रॅक्टिसेस ज्या आहेत या मेडिकल प्रॅक्टिसेस या जागतिक स्तरावरती त्या ठिकाणी जाव्यात या दृष्टिकोनातून या एक्सेलची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आलेली दिसते. बघा, हे परदेशी बाजारपेठेमध्ये B2B बैठका, आंतरराष्ट्रीय प्रदर्शने, परिसंवाद आणि संपर्क कार्यक्रम आयोजित करण्यावरती केंद्रित उपक्रम हाती घेतात. B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस. सो परदेशामधलं एखाद्या अशा प्रकारचं मेडिकल हॉस्पिटल वगैरे असेल तर त्यांच्याशी कन्सल्टिंग करणं की आपण आमच्या ह्या ज्या काही ट्रॅडिशनल मेडिसिनच्या सुविधा ज्या आहेत तर त्या तुमच्याकडे उपलब्ध करून देऊ शकतो का वगैरे. राईट. सो भारताची जी पारंपरिक औषध प्रणाली आहे तर त्याला द्विपक्षीय व्यापारामध्ये कन्वर्ट करणं आणि या ट्रॅडिशनल मेडिसिन मध्ये पण ट्रेड पोटेन्शियल आहे आणि ते शोधणं आणि ते एक्सप्लोर करणं हा या दृष्टिकोनातून हे केलं जाताना दिसतंय. त्यानंतर बघा, खुद्बत ए मोदी, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नवी दिल्लीमध्ये खुद्बत ए मोदी लाल किला की फसील से हे उर्दू या भाषेतील लाल किला के की फसील से हे उर्दू भाषेतलं पुस्तक. राईट. पुस्तकाचं नाव काय बघा, खुद्बत ए मोदी लाल किला की फसील से. राईट. हे उर्दू भाषेतलं पुस्तक जे आहे तर ते प्रकाशित केलं 2014 ते 2025 या कालावधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणांचं उर्दू त्या ठिकाणी भाषेमधलं भाषांतर हे त्या ठिकाणी बेसिकली आहे. राईट. सो शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय उर्दू भाषा प्रोत्साहन परिषद आहे तर त्यांनी हे प्रकाशित त्या ठिकाणी केलेलं दिसतं. देशभरात उर्दूचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम राष्ट्रीय उर्दू भाषा प्रोत्साहन परिषद जी आहे तर ती करते. नेक्स्ट, सूर्यास्त्र या लांब पल्ल्याच्या रॉकेट सिस्टीमसाठी करार जो आहे तर तो करण्यात आलेला आहे. आता मग प्रश्न विचारला जाऊ शकतो, हा करार कुठल्या देशाबरोबर करण्यात आलेला आहे किंवा अजून त्याच्याबद्दलच्या पुढच्या डिटेल्स ज्या आहेत तर त्या विचारल्या जाऊ शकतात. राईट. सो भारतीय लष्करानं इस्रायलच्या सहकार्यानं 150 किलोमीटर ते 300 किलोमीटर स्ट्राईक रेंज सह प्रगत लांब पल्ल्याच्या रॉकेट लॉन्चर सिस्टीम सूर्यास्त्र याच्या पुरवठ्यासाठी NIBE लिमिटेड या एका खाजगी संरक्षण उत्पादक कंपनी सोबत 293 कोटी रुपयांचा करार जो आहे तर तो केलेला आहे. सूर्यास्त्राचा जर विचार केला तर भारतातली पहिली मेड इन इंडिया युनिव्हर्सल मल्टी कॅलिबर रॉकेट लॉन्चर प्रणाली त्या ठिकाणी आहे. 300 किलोमीटर पर्यंत जमिनीवर अचूक मारा करण्याची कॅपॅबिलिटी या सूर्यास्त्रामध्ये त्या ठिकाणी आहे. राईट. सो चाचण्यांदरम्यान 5 मीटर कमी अंतराच्या वर्तुळाकार त्रुटी संभाव्यसह प्रणाली उच्च पातळी अचूकता प्राप्त करते. 5 मीटर म्हणजे काय, म्हणजे माझं जर का टार्गेट इथं असेल ना तर त्या टार्गेटच्या पेरीफेरीमध्ये 5 मीटर जास्तीत जास्त 5 मीटर इकडं तिकडं होऊ शकतं, म्हणजे 15 फूट इकडं तिकडं होऊ शकतं, पण एक्झॅक्ट टार्गेटला हिट त्या ठिकाणी करू शकतो. आता तुम्ही मला 15 फूट म्हणजे लय झालं, अहो ते गन फायरिंग करताना वगैरे 15 फूट लय झालं, पण एखादं मोठं इन्स्टॉलेशन समजा इमॅजिन करा की एखादं काय म्हणूयात त्याला टेररिस्ट आउटफिट किंवा टेररिस्ट कॅम्प जो आहे तर तो उद्ध्वस्त करायचा. तो कॅम्प पसरलेला आहे 2 एकरामध्ये आणि इकडे 15 फुटापर्यंत अॅक्युरेसी अटमोस्ट अॅक्युरेसीने हे काम करते. सो त्याचं महत्व जे आहे तर ते तुम्हाला लक्षात येईल. 100 किलोमीटर पर्यंतच्या रेंज पर्यंत गोळीबार करण्यास देखील सक्षम आहे. जुलै 2025 मध्ये संरक्षक उत्पादक कंपनीनं भारतात प्रगत युनिव्हर्सल रॉकेट लॉन्चर सिस्टीम सूर्या तयार करण्यासाठी इस्रायली संरक्षण प्रमुख एल्बिट सिस्टीम सोबत करार जो आहे तर तो केलेला त्या ठिकाणी होता.
सो आत्मनिर्भर भारत अंतर्गत पहिल्यांदाच अशा प्रकारचं रॉकेट जे आहे ज्याची रेंज 300 किलोमीटरच्या आसपास आहे तर ते तयार केलं जाताना दिसते. नेक्स्ट, दशावतार नावाचं मूवी तुम्ही त्या ठिकाणी ऐकलं असेल. दशावतार. सो महाराष्ट्रातला जो कोकणाच्या संदर्भानं, कोकणाच्या कल्चरच्या संदर्भानं साकारलेला जो दशावतार नावाचा मूवी जो आहे, जो दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी त्या ठिकाणी दिग्दर्शित केलेला होता. तर 98व्या अकॅडमी पुरस्कारांसाठी ऑस्करच्या मुख्य स्पर्धेमध्ये हा त्या ठिकाणी दाखल झालेला आहे. सो आपल्याला असं लक्षात येईल की फक्त मराठी भाषेपुरता हा सिनेमा जो आहे तर तो मर्यादित राहिलेला त्या ठिकाणी नाहीये. इतर भाषिक जे काही प्रेक्षक आहेत तर त्यांना पण अट्रॅक्ट केलेला आहे. मल्याळम भाषेत देखील हा सिनेमा जो आहे तर तो त्या ठिकाणी प्रकाशित झालेला आपल्याला दिसतो. जगभरातल्या 150हून अधिक सिनेमांच्या यादीत दशावतारचा समावेश जो आहे तर तो करण्यात आलेला आहे. मेन ओपन फिल्म कॅटेगरी कंटेन्शन लिस्ट यामध्ये दशावतारनं ऑस्कर अकॅडमी अवॉर्ड्सच्या संदर्भात स्थान जे आहे तर ते मिळवलेलं आहे. ऑस्करचं अकॅडमिक स्क्रीनिंग रूम मध्ये हा चित्रपट जो आहे तर तो दाखवला जाणार आहे आणि अकॅडमिक स्क्रीनिंग रूम मध्ये दाखवला जाणारा पहिलाच मराठी चित्रपट आहे. पहिलाच मराठी चित्रपट. आणि मग या निमित्तानं ऑस्कर साठी गेलेला मराठी चित्रपट श्वास जो आहे तर तो त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे आपण. गेटिंग माय पॉइंट. दिलीप प्रभावळकर यांची दशावतार मध्ये विशेष त्या ठिकाणी भूमिका आहे. सो ते देखील एक महत्वाचं आहे की ऍट धिस एज आणि ज्या पद्धतीनं भूमिका त्यांनी साकारलेली आहे. राईट. नेक्स्ट. सो 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे नुकतंच पार पडलं साताऱ्यामध्ये आणि त्याच्यानंतर त्याच वेळी 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची घोषणा जी आहे तर ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला दिसते. तत्पूर्वी 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे तर ते दिल्लीमध्ये पार पडलेलं होतं आणि मग 99 फायनली साहित्य संमेलन हे साताऱ्यामध्ये पार पडलेलं आपल्याला दिसतं. आपण आधीच साताऱ्याच्या साहित्य संमेलनाबद्दल चर्चा जी आहे तर ती त्या ठिकाणी केलेली होती. विश्वास पाटील हे या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष त्या ठिकाणी होते. राईट. सो बघा आता महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. राईट. आणि मग त्याच्यामुळे ते म्हणतात की एक वर्तुळ पूर्ण होईल कारण पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पुण्यातच झालेलं होतं आणि 100वे फिरून परत कुठं होतंय पुण्यातच त्या ठिकाणी होते. पुण्यात आतापर्यंत किती संमेलनं झालेली आहेत? पुण्यात आतापर्यंत 12 साहित्य संमेलनांचं आयोजन केलेलं आहे. त्यातलं 1878ला न्यायमूर्ती रानडे यांनी लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या सहकार्यानं हिराबागेमध्ये मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन त्या ठिकाणी भरवलेले होते. याच्या अध्यक्षपदी खुद्द न्यायमूर्ती रानडे त्या ठिकाणी होते. त्याच्यानंतर मग टप्प्याटप्प्यानं 1885 असेल कृष्णशास्त्री राजवाडे, 1906 असेल गोविंद विनायक कानिटकर, 1907 असेल विमो महाजनी, 1908, 1927, 1949, 1977, 1990, 2002, 2010 आणि अलीकडे जर का लक्षात घेतलं तर 2016ला श्रीपाल सबनीस अध्यक्ष असताना पिंपरी चिंचवड मध्ये याचं आयोजन झालेलं होतं. सो याच्या पूर्वी कधी झालेलं होतं हे विचारलं जाऊ शकतं. मी काय सगळे 12च्या 12 इयर लक्षात ठेवा असं अजिबात म्हणणार नाही. 2016ला श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन पुण्यामध्ये झालेलं होतं आणि आता 2026 मध्ये किंवा रादर 2027 मध्ये 100वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे तर ते कुठं होणार आहे? पुण्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. राईट. आता याच्यात काही अजून निर्णय घेण्यात आलेले आपल्याला दिसत आहेत. 100व्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं अध्यक्षांसाठी ग.दी. माडगुळकर सन्मान निधी आणि इथून पुढच्या म्हणजे आता हा विशेष निधी आणि इथून पुढच्या अध्यक्षांसाठी महादजी शिंदे निधी या योजनेची घोषणा जी आहे तर ती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केलेली होती. त्याचबरोबर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री
यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केलेली अनुदान समिती जी आहे तर ती त्यांच्याच नावानं पुन्हा जी आहे तर ती सुरू करण्यात येणार आहे आणि त्याच्या अंतर्गत हे सगळं साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने अनुदान जे आहे तर ते असेल. त्याच्यानंतर बघा याच साहित्य संमेलनात 99व्या साहित्य संमेलनात ब्रेल लिपीतल्या पुस्तकांचं प्रकाशन जे आहे तर ते झालेलं होतं आणि याच्यामुळे साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरती पहिल्यांदाच ब्रेल लिपीतल्या पुस्तकांचं प्रकाशन जे आहे तर ते झालेलं होतं आणि त्यामुळं अशा प्रकारे जे दिव्यांग व्यक्ती आहेत तर त्या दिव्यांग व्यक्तींना देखील साहित्य वाचता यावं किंवा सर्वसमावेशकता साहित्यामध्ये यावी या दृष्टिकोनातून काही पुस्तकं जी आहेत तर ती ब्रेल लिपीतून प्रकाशित करण्यात आलेली होती. चपराक नावाचं प्रकाशन आहे तर त्यांनी ब्रेल लिपीतून 5 पुस्तकांचं प्रकाशन जे आहे तर ते त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मग या अंध विद्यार्थ्यांना जी ब्रेल लिपी उपलब्ध आहे तर ती केवळ शिक्षणापुरती मर्यादित न राहता वेगवेगळ्या साहित्य कृतींच्या बाबतीत देखील ही ब्रेल लिपीतलं साहित्य उपलब्ध झालं तर त्यांना मग भयकथा असतील किंवा कादंबऱ्या असतील किंवा कविता संग्रह असतील तर ते देखील वाचन करायला मिळू शकतात, त्याची देखील गोडी लागू शकते. हा याच्या मागचा मुख्य उद्देश होता. नेक्स्ट, स्वदेशी समुद्र प्रतापचे लोकार्पण. इतक्या वेळा ह्या समुद्र प्रताप बद्दल आलेला आहे की मला असं वाटतं की एकदा तरी समुद्र प्रताप वरती गॅरंटेड प्रश्न येणार आहे. कारण भारताचं स्वदेशी बनावटीचं हे काय प्रदूषण नियंत्रण त्या ठिकाणी जहाज आहे. बघा, तटरक्षक दलाची पहिली देशी बनावटीची प्रदूषण नियंत्रक नौका समुद्र प्रताप. आपण अनेकदा FAQ सिरीज मध्ये पण त्या ठिकाणी याच्यावरती चर्चा केलेली आहे कारण ते तेवढं महत्वाचंच आहे. बघा, 114.5 मीटर लांबी आहे. गोवा शिपयार्ड लिमिटेडनं त्या ठिकाणी बनवलेलं आहे. 42 टन वजन आहे. राईट. सो तटरक्षक दलाचं हे जहाज आहे, हे लक्षात ठेवा. हरियाणामध्ये देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन. राईट. आता आपण मागच्या एपिसोडमध्ये वंदे भारत बघितलेली होती. राईट. वंदे भारत शयनयान बघितलेली होती. आता हायड्रोजन ट्रेन सोनीपत ते जिंद या मार्गावरती देशातली पहिली हायड्रोजन ट्रेन जी आहे तर ती धावणार आहे. सो हा जो टप्पा आहे तर तो अंतिम टप्प्यात आहे आणि याच्यामध्ये जिंद या ठिकाणी 3000 किलो क्षमतेचा हायड्रोजन प्रकल्प जो आहे तर तो उभारण्यात त्या ठिकाणी येणार आहे. मार्ग आहे सोनीपत ते जिंद. एकूण अंतर आहे 90 किलोमीटर. ही जी हायड्रोजन ट्रेन आहे तर ती ताशी 100 किलोमीटरहून अधिक वेगानं त्या ठिकाणी धावू शकेल. याची प्रवासी क्षमता जी आहे तर ती 2500 प्रवाशांची आहे. याचं भाडं जे असेल तर ते 5 रुपये ते 25 रुपये असेल आणि प्रवास वेळ जो आहे जिंद ते सोनीपत पर्यंतचा तर तो जवळपास 1 तासाचा त्या ठिकाणी असेल. 89 कोटी रुपये याच्यासाठी खर्च आलेला आहे. आता जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल 5 ते 25 रुपये म्हणजे इकडं फेअर्स मध्ये पण अफोर्डेबिलिटी आहे आणि हायड्रोजन ट्रेन मुळे काय होतंय CO2 चं उत्सर्जन जे आहे तर ते पण कमी त्या ठिकाणी होतंय किंवा ग्रीन मोबिलिटीकडे आपण वाटचाल करताना त्या ठिकाणी दिसतोय. ते कसं तर बघूयात आपण इकडं. हायड्रोजन ट्रेनच्या वैशिष्ट्यांमध्ये 120 कोटी रुपये प्रकल्प खर्च आहे. धूर त्याचा कुठलाच होत नाही तर वाफ आणि पाणी त्या ठिकाणी उत्सर्जित होतं. वेग आणि क्षमता जी आहे तर ती एक्झॅक्टली डिझेल ट्रेन सारखी आहे. 1 किलो हायड्रोजन जो आहे तर तो 4.5 लिटर डिझेल इतका प्रवास जो आहे तर तो करू शकतो. 1 किलो हायड्रोजन 4.5 लिटर डिझेल इतका प्रवास त्या ठिकाणी करू शकतो. अर्थात हे कम्पेअर तुम्ही डिझेल इंजिनशी आपल्या गाडीच्या करू नका, 4 व्हीलरच्या. राईट. सो तिकडं ट्रेनला खूप जास्त डिझेल लागतंय. 360 किलो हायड्रोजन मध्ये 180 किलो. राईट. 360 किलो हायड्रोजन मध्ये 180 किलोमीटरचा प्रवास जो आहे तर तो करता येऊ शकतो. मग बघा किती बेनिफिशियल आहे. आणि इलेक्ट्रिक ट्रेन पेक्षा 10 पट जास्त अंतर त्या ठिकाणी काटू शकते. कमी देखभाल खर्च आणि कुठल्याही प्रकारे आवाज वगैरे करत नाही, शांतपणे धावते असं आहे एकंदरीत. इस्रायल भारत व्यापार रुपयांमध्ये अशी न्यूज तुम्हाला त्या ठिकाणी दिसते. आता व्यापार म्हटल्यावर जनरली आपल्याला असं लक्षात येईल की अरे हा व्यापार जो आहे तर तो जनरली कशामध्ये चालतोय डॉलर मध्ये त्या ठिकाणी चालतोय. पण आता इस्रायल आणि भारत यांच्यामध्ये
झालेल्या सामंजस्य करारानुसार आता त्यांच्यातला व्यापार जो आहे तर तो रुपयांमध्ये त्या ठिकाणी चालणार आहे. आता रुपयांमध्ये व्यापार चालण्याचा फायदा काय हो, तर बेसिकली आपल्याला असं लक्षात येईल की याच्यामुळं आपल्याला आपलं डॉलरवरचं अवलंबित्व जे आहे तर ते त्या ठिकाणी कमी होऊ शकतं, किंवा जे परकीय गंगाजळीमध्ये कायम डॉलरची समस्या निर्माण होत असते तर ती त्या ठिकाणी कमी तुलनेनं होईल. राईट. सो भारत आणि इस्रायल मधल्या धोरणात्मक संबंध आणि मुक्त व्यापार कराराच्या चर्चा असतानाच स्टेट बँक ऑफ इंडियानं दोन्ही देशातील द्विपक्षीय व्यापार रुपयांमध्ये करण्याचा निर्णय जो आहे तर तो घेतलेला आहे. आरबीआयच्या धोरणानुसार इस्रायलला भागीदार देश म्हणून निवडण्यात आलेले आहे आणि निर्यात आयात करणाऱ्या इस्रायली कंपन्यांना रुपयातच देयक जी आहे म्हणजे जे काही पेमेंट करायचंय तर ते मिळतील आणि त्यांनी पण ते रुपयातच त्या ठिकाणी द्यायचंय आणि ही रक्कम स्पेशल रुपी वस्त्रो अकाउंट याच्यामध्ये त्या ठिकाणी जमा जी आहे तर ती केली जाणार आहे. राईट. सो कुठली बँक ही करणार आहे, एसबीआय करणार आहे. एसबीआय ची इस्रायल मधली शाखा 2007 मध्ये चालू झालेली आहे. सध्या बँकेच्या 29 देशांमध्ये 241 शाखा त्या ठिकाणी आहेत. नेक्स्ट, जेम्स लेन प्रकरणी ऑक्सफर्डची दिलगिरी. बघा, हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया हे जेम्स लेनचं एक वादग्रस्त ठरलेलं पुस्तक त्या ठिकाणी होतं आणि या पुस्तकामध्ये 2003 मध्ये या पुस्तकाचं प्रकाशन झाल्यानंतर मोठा गदारोळ जो आहे तर तो झालेला होता. मला असं वाटतं की बऱ्याच न्यूज मीडिया चॅनलनी वगैरे मग परत त्याची पुनरावृत्ती केली की एक्झॅक्टली जेम्स लेननं काय त्या ठिकाणी लिहिलेलं होतं हे परत परत उद्धृत करणं पण त्या ठिकाणी चुकीचं आहे, कारण नकळतपणे आपण पण न्यूज सांगण्याच्या नादामध्ये त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतोय की काय, अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. सो जो काही आक्षेपार्ह मजकूर त्यांनी प्रकाशित केलेला होता तर त्यांनी हे मान्य केलेलं त्या ठिकाणी आहे की आम्ही तो मजकूर जो आहे तर तो कुठल्याही प्रकारे पडताळणी न करता प्रकाशित केलेला होता आणि त्यामुळं आम्ही दिलगिरी त्या ठिकाणी व्यक्त करतोय. सो छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वंशज आहेत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तर त्यांची दिलगिरी त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि ही व्यक्तिशः व्यक्त केलेली नसून सगळ्या लिडिंग इंग्लिश आणि मराठी न्यूजपेपरमध्ये त्यांनी माफीनामा जो आहे तर तो त्या ठिकाणी सादर केलेला दिसतो. राईट. पुस्तक फक्त लक्षात ठेवा, हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया जेम्स लेनचं पुस्तक होतं, वादग्रस्त त्या ठिकाणी ठरलेलं होतं. येस. नेक्स्ट, सुरेश कलमाडी यांचं रिसेंटली निधन झालेलं आहे. पुण्याच्या राजकारणातला एक मातब्बर चेहरा म्हणून यांची ओळख होती. पक्ष कुठलाही असो पण पुण्याचं राजकारण म्हणजे सुरेश कलमाडी यांच्या भोवतीच अनेक दशकं त्या ठिकाणी फिरलं असं म्हटलं तरी वावगं त्या ठिकाणी ठरणार नाही. राईट. म्हणूनच बऱ्याचदा सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडी अशी देखील पुण्यामध्ये चर्चा जी आहे तर ती असायची. सो माजी रेल्वे मंत्री, माजी क्रीडा मंत्री, भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांचं वयाच्या 81व्या वर्षी त्या ठिकाणी निधन झालेलं दिसतं. सार्वजनिक जीवनाचा आढावा जर का घेतला तर भारताई हवाई दलामध्ये वैमानिक म्हणून ते दाखल झालेले होते. 1971च्या भारत पाक युद्धामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला होता आणि स्क्वॉडन लीडर म्हणून ते निवृत्त त्या ठिकाणी झालेले होते. बघा, ही बाजू बऱ्याच जणांना माहित नाहीये. पुढे राजकारणामध्ये सक्रिय ते झाले. 4 वेळा ते राज्यसभेचे खासदार आणि 3 वेळा पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. म्हणजे टोटल 7 वेळा संसद सदस्य त्या ठिकाणी होतं. 7 वेळा संसद सदस्य होते, हे लक्षात ठेवायचे. 1995 ते 96 या कालखंडामध्ये PV नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळामध्ये रेल्वे राज्यमंत्री ही जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली होती. त्यांच्याच काळात पुणे रेल्वे विभागाची स्थापना देखील झालेली होती आणि अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत तर त्या पुण्यामधून चालू करण्याचं श्रेय हे पण सुरेश कलमाडी यांना जातं. संसदेमध्ये रेल्वे अर्थसंकल्प, बघा तुम्हाला असं लक्षात येईल की आधी 2017च्या वगैरे आधी रेल्वे 15च्या आधी आपल्याला असं लक्षात येईल की रेल्वे बजेट जे आहे तर ते सेपरेट मानलं जायचं आणि सर्वसाधारण अर्थसंकल्प सेपरेट मांडला जायचा. आज तसं केलं जात नाही. आज दोन्ही अर्थसंकल्प हे एकत्र मांडले त्या ठिकाणी जातात. सो संसदेमध्ये रेल्वे अर्थसंकल्प सादर करणारे एकमेव राज्यमंत्री सुरेश कलमाडी त्या ठिकाणी होते. रेल्वे अर्थसंकल्प रेल्वे मंत्री
सादर करतो ना, पण राज्यमंत्री तर त्याच्या बाबतीमध्ये एकमेव आहेत, हे लक्षात ठेवा. क्रीडा क्षेत्राचा जर का विचार केला तर 16 वर्ष जवळपास भारतीय ऑलिम्पिक महासंघाचं अध्यक्षपद त्यांच्याकडे होतं. एशियन ॲथलेटिक्स असोसिएशन असेल किंवा ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थांचं देखील अध्यक्षपद त्यांच्याकडे त्या ठिकाणी होतं. 2008 मध्ये पुण्यामध्ये राष्ट्रकुल युवा स्पर्धा आणि 2010 मध्ये दिल्लीमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं आयोजन हे त्यांच्याच नेतृत्वाखाली झालेलं होतं. त्या दरम्यान त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप देखील कॉमनवेल्थ घोटाळ्याच्या अनुषंगाने लागलेले होते. किंबहुना आपल्याला असं लक्षात येईल की UPA 2 सरकार पडण्यामध्ये भ्रष्टाचाराचे जे आरोप होते तर त्याच्यामध्ये एक आरोप जो आहे तर तो कॉमनवेल्थ घोटाळ्याच्या अनुषंगाने पण होता. पण अजून एक गोष्ट आहे की 2025 मध्ये केंद्र सरकारनं त्यांना क्लीन चिट त्या आरोपांच्या बाबतीत देखील दिलेली त्या ठिकाणी होती. हे देखील तितकंच महत्वाचं आहे. श्री शिवछत्रपती क्रीडा नगरी जी आहे, बालेवाडी स्टेडियम आपण ज्याला म्हणतो, त्यानंतर पुणे फेस्टिवल, पुणे मॅरेथॉन, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, सो या सगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून पुणे या शहराला एक आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देण्याचं काम जे आहे तर ते सुरेश कलमाडी यांनी त्या ठिकाणी बेसिकली केलेलं होतं. नेक्स्ट, जागतिक ब्रेल दिन. बघा 4 जानेवारी हा दिवस जो आहे तर तो जागतिक ब्रेल दिन म्हणून साजरा केला जातो. 1809 मध्ये जन्मलेले फ्रेंच शिक्षक लुई ब्रेल यांचा हा जन्मदिवस आहे. का बरं लुई ब्रेल यांचा जन्मदिन हा ब्रेल दिवस म्हणून साजरा केला जातो? कारण 1824 मध्ये त्यांनी ब्रेलचा शोध लावला, ज्यामध्ये 6 उंच ठिपके वापरून कोड तयार करण्यात आलेला होता, जो दृष्टीहीन लोकांना त्यांच्या बोटांच्या टोकांनी वाचण्याची परवानगी जी आहे तर ती त्या ठिकाणी देतो. राईट. नेक्स्ट मुद्दा आहे सलाल जलविद्युत प्रकल्प. बघा भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला सिंधू जल करार जो आहे तर तो अबेन्स मध्ये ठेवल्यानंतर जम्मू आणि काश्मीर मधल्या सलाल विद्युत प्रकल्पातून जास्तीत जास्त पाण्याचा वापर करण्यासाठी गाळ काढण्याचे निर्देश जे आहेत तर ते दिलेले आहेत. सो सलाल हा जलविद्युत प्रकल्प रियासी जिल्ह्यातल्या चिनाब नदीवरती आहेत. आता मी का फोकस करतोय हे सारखं कारण आपल्याला असे जलविद्युत प्रकल्प विचारले जाणार आहेत जे चर्चेत आलेले आहेत आणि खास करून नॉर्थ ईस्ट आणि JNK मध्ये आता ज्या डेव्हलपमेंट चालू आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जात आहेत. डिस्प्यूट वरती प्रश्न विचारले जात आहेत. कंबाईन ग्रुप बी पूर्व परीक्षा अगेन आत्ताच्या पेपरमध्ये बघा त्यांनी जो प्रश्न विचारलेला होता बेसिकली कशावरती विचारलेला होता तो प्रश्न, तर जे ब्रह्मपुत्रा जी आहे राईट तर त्याच्यावरती चीन धरण बांधतंय तर त्याच्याबद्दल त्यांनी प्रश्न जो आहे तर तो बेसिकली विचारलेला होता. राईट. राष्ट्रीय जलविद्युत महामंडळ NHPC च्या मालकीचा आहे. काश्मीरमधल्या सिंधू जल कराराच्या अंतर्गत भारताचा हा पहिला जलविद्युत प्रकल्प आहे. असाच प्रश्न विचारला जाऊ शकतो. गाळ काढला जातोय धरणातून हे महत्वाचं नाहीये, त्याच्यामुळे सलाल जलविद्युत प्रकल्प चर्चेत आला हे महत्वाचं आहे. तो चिनाब नदीवरती आहे हे महत्वाचं आहे. 690 मेगावॉट क्षमतेचा आहे हे महत्वाचं आहे. तो सिंधू जल कराराअंतर्गत भारताचा पहिला जलविद्युत प्रकल्प आहे हे महत्वाचं आहे. गेटिंग माय पॉइंट. मग बाकी डिटेल्स मध्ये समुद्र सपाटीपासून 1627 फूट उंचीवरती 130 मीटर उंच धरण वगैरे आहे. 12.5% वीज जी आहे तर ती काश्मीरला मिळते, तर उर्वरित वीज जी आहे तर ती उत्तरेकडे नदन ग्रीडला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाते. तैमूर क्रूज क्षेपणास्त्र. बघा पाकिस्तानच्या हवाई दलानं नुकतंच स्वदेशी विकसित केलेलं तैमूर नावाच्या क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी केली. पाकिस्ताननं विकसित केलेलं हवेतून सोडलं जाणारं क्रूज क्षेपणास्त्र आहे. ते शत्रूच्या जमिनीवरती आणि समुद्रातील लक्ष्यांवरती अचूकतेनं मारा करण्यासाठी डिझाईन केलं जातं. कधी कधी आपल्या क्षेपणास्त्रांबरोबर चायनाची क्षेपणास्त्र, पाकिस्तानची क्षेपणास्त्र ही पण लक्षात ठेवायची, कारण त्याच्यावरती पण प्रश्न ह्याच्या आधी आलेले आहे. 600 किलोमीटर पर्यंतची स्ट्राईक रेंज त्याची आहे बघा. राईट. चलो नेक्स्ट, बॅक्ट्रियन उंट. बघा लडाख इथले आहेत बरं का हे दुहेरी कुबड्या असलेले बॅक्ट्रियन उंट. म्हणजे आता जनरली उंट म्हटल्यानंतर हे असा उंचवटा जो आहे तर तो एकच दिसतो तुम्हाला, पण इथं 2 उंचवटे म्हणून दुहेरी कुबड्या असलेला हा बॅक्ट्रियन उंट. का बरं चर्चेत आलेला आहे हा?
तर आता 26 जानेवारीला 77वा जो प्रजासत्ताक दिन होतोय, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदाच बॅक्ट्रियन उंट जो आहे तर तो सहभागी होणार आहे आणि अशा प्रकारच्या अद्वितीय अशा स्वरूपातल्या वारशाचं इथं प्रदर्शन जे आहे तर ते घडणार आहे. कॅमलस बॅक्ट्रियनस म्हणून ओळखले जाणारा हा उंट जो आहे तर त्याला सायलेंट वॉरियर्स किंवा मूक योद्धे असं देखील म्हटलं जातं. हे जे उंट आहेत तर ते मूळचे मध्य आशियातले आहेत. अफगाणिस्तान पासून चीन पर्यंत आढळतात. अगदी मंगोलियन स्टेप्स आणि गोबी वाळवंटात त्यांची संख्या जी आहे तर ती अधिक आहे. पण भारतात लडाख मधल्या नुब्रा खोऱ्यातील उंचावरील थंड वाळवंटात त्यांची थोडी संख्या जी आहे तर ती त्या ठिकाणी टिकून आहे. हे प्रामुख्याने शाकाहारी स्वरूपाचे आहेत. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना IUCN न त्यांना क्रिटिकली एंडेंजर्ड म्हणून सूचीबद्ध केलेलं आहे. म्हणजे पर्यावरणाच्या अनुषंगाने विचार केला तर एक क्रिटिकली एंडेंजर्ड प्रजाती जी आहे तर ती काय होतीये, 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये पहिल्यांदाच सामील त्या ठिकाणी होते. नुब्रा व्हॅलीतले बॅक्ट्रियन उंट. नेक्स्ट आता काही सिंगल लाइनर गोष्टी आहेत बघा. नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथील राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात द लाईट अँड द लोटस रेलिक्स ऑफ द अवेकंड वन या भव्य प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. सो इथं ते पिप्रवाह अवशेष जे आहेत तर ते ठेवण्यात आलेले होते. एरोनॉटिक्स 2047 एरोनॉटिक्स डेव्हलपमेंट एजन्सीद्वारे हा 2 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र जे आहे तर ते बंगळुरूच्या सेंटर फॉर एअरबॉर्न सिस्टीम मध्ये आयोजित करण्यात आलेलं त्या ठिकाणी होतं बघा. सो हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलं. राष्ट्रीय सिद्ध दिन, सिद्ध औषध पद्धतीचे जनक मानले जाणारे कोण आहेत, ऋषी अगाथियार यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 6 जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो, सिद्ध दिन म्हणून साजरा केला जातो. मला वाटतं युनानी डे वरती 2025च्या कंबाईनला प्रश्न आलेला आहे. 25च्या का 24च्या, आता नेमक्या परीक्षा कधी इतक्या उशिरा होतात की लक्षात येत नाही. राईट. सो आय गेस 24ची जी 25 मध्ये झालेली होती त्याला आलेला आहे. तर 4 जानेवारी 2018 पासून हा सिद्ध दिवस जो आहे तर तो साजरा करण्याला सुरुवात जी आहे तर ती करण्यात आलेली होती. राईट. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, या होत्या 4 जानेवारी ते 7 जानेवारी या कालखंडामधल्या करंट अफेअर्स. अशाच पद्धतीने आपण चालू घडामोडींची चर्चा जी आहे तर ती कंटिन्युअसली चालू ठेवूयात. भेटूयात पुढच्या भागामध्ये नव्या चालू घडामोडींच्या ॲनालिसिससह आपल्या चाणक्य फाउंडेशनच्या YouTube चॅनलवरती. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद आणि बाय बाय.